मंचातर्फे उपस्थित झालेल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. 13 एप्रिल पासून आम्ही काही मंडळींनी या राहणाऱ्या एकत्र येऊन आम्ही या सांस्कृतिक उपक्रम सुरू करूया आपल्या भागात. त्यानिमित्ताने जनशक्तीला कुठेतरी एका व्यासपीठावर एकत्र आणण्याचा प्रयत्न करूया. त्याच्यातून पुढे चालून जेव्हा हे वातावरण सगळं निवडेल तेव्हा आणखी त्याला चांगला वेग आणता येईल. आज पाचवं व्याख्यान आपण सादर करतोय मंचाच्या वतीनं. उपक्रम चालू करण्याचा आता साधारण कल्पना दिली आहे, त्यामुळे प्रस्तावनेचा फारसा विषय राहिलेला नाही आणि मी संजयजींची वेळ कमी करण्याची माझी इच्छा नाही, त्यामुळे त्यांच्या परिचयावर येतो. सुद्धा मला थोडंसं असं भान ठेवावं लागणार आहे की बरोबरीच किती सांगावं लागेल त्यांच्या बाबतीत. अष्टपैलुत्व हा शब्द थोडासा कमीच वाटतो. सर्व म्हणजे शिक्षण क्षेत्रात, वाङ्मय क्षेत्रात, नाट्य, सर्व विषयाला स्पर्श करून त्यांनी त्यांचं व्यक्तिमत्व घडवलंय. आम्हाला आनंद वाटावा असा एक भाग आहे त्याच्यात. मी स्वतः एक बँकर आहे. संजयजी पण काही नोकरीत होते, त्यामुळे एक समान बँकर हा एक आमच्या नात्याचा एक धागा छोटासा आहे. त्यापैकी सर्वांना सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे त्यांची पीएचडी ही वीर सावरकरांच्यावर प्रबंधातून त्यांची डॉक्टरेट मिळवलेली आहे. आणि मराठी साहित्याचा एमए मराठीमध्ये त्यांनी एमए केलं. एमए करता त्यांचा विषय मराठी साहित्याचा आणि विशेषतः संत वाङ्मय आणि या गोष्टीचा विशेष अभ्यास केलाय त्यांनी. आणि अन्य इतक्या गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण मी सांगितलं ना की मी ते सगळं वाचत बसलो किंवा सांगत बसलो तर त्यांच्या वेळेवर माझं अतिक्रमण होईल. त्यामुळे फारसं न सांगता, कारण खरं त्यांच्या नावाला हे तुमची परिचय देण्याचं खरंच गरज नाही, कारण गप्पाष्टकमुळे आणि मन करारे पसंत या 2 व्याख्यानांच्या कार्यक्रमांमुळे वेगळी ओळख करून द्यावी अशी खरंच परिस्थिती नाही. पण एक फॉर्मॅलिटी म्हणा, त्याचा काय म्हणून आपण थोडासा हा परिचयाचा कार्यक्रम करतोय. पण खरं म्हणजे त्यांना परिचयाची गरज नाही. आणि ते इतका ओघवत्या भाषेमध्ये असा तो विषय म्हणतात. काउन्सिलिंग हा एक त्यांचा व्यवसायाचा भाग आहे, पण त्या काउन्सिलिंग मध्ये सुद्धा वेगवेगळे छटा आहेत. ते कॉर्पोरेट क्षेत्रात सुद्धा त्यांच्या काउन्सिलिंगचा कॉर्पोरेट क्षेत्रातल्या अनेक दिग्गज कंपन्या उपयोग करून घेतात. तसंच शिक्षण क्षेत्रात सुद्धा विश्वसंवाद केंद्राच्या कंपन्या उपयोग करून घेतात. तसंच शिक्षण क्षेत्रात सुद्धा विश्वसंवाद केंद्राच्या मार्फत, नंतर प्रवराज रुरल एज्युकेशन सोसायटी प्रवरानगरची विखे पाटलांची, अशा अनेक मोठ्या शिक्षण संस्था सुद्धा त्यांच्या अनुभवाचा, त्यांचा त्या सर्व क्षेत्रातल्या त्यांच्या माहितीचा उपयोग करून घेतात. ही मोकळेपणाने त्या सर्व लोकांशी जोडलेले आहेत. त्यामुळे अधिक वेळ न घेता आणि फार विस्तृत त्यांचा परिचय न दिल्याबद्दल संजयजींची क्षमा मागून मी त्यांना हा परिचय इथेच थांबवतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा आजचा जो विषय आहे सुरुवात करायची. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद बेरेजी. स्वतःची ओळख खूप वेळ ऐकायची, अभिनयाचा कस लागतो. तुम्हाला लाजून चालत नाही, निगरगट्टही होता येत नाही. आणि त्यातला विनोदाचा भाग असा असतो की माहिती आपणच दिलेली असते. त्यामुळे ओळख हा एक करून घेणं हा एक गमतीचा प्रवास आहे मानवी आयुष्यात. बेरे आणि मी आमच्यातला एक चव्हाण बँकर असं म्हटल्यामुळे बेऱ्यांची जरी भेट झाली नसली तरी बेऱ्यांनी दिलेलं आमंत्रण मी बँकेत नोकरी करतो म्हणून निर्व्याज मनाने स्वीकारलं. आणि
त्यानिमित्ताने आज वेदांत सांस्कृतिक मंचासमोर मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. व्याख्यान म्हटलं की थोडं रिजेक्शन येतं अलीकडच्या काळामध्ये. व्याख्यान शब्दाबरोबर सतत कोणीतरी तर्जनी घरात घुसून बसलेला एखादा शुद्धाचार्य आणि तो येऊन तुम्ही तशी माझी भूमिका नाही. त्यामुळे मी त्याला संवाद असं म्हणतो व्याख्यानापेक्षा. म्हणून मगाशी मी वयोगट विचारला. त्याचं कारण असं होतं की समर्थ रामदास म्हणतात की जे जे काही आठवावे ते तर या पूर्वीच ठावे. श्रोत्यांमध्ये सगळे पूर्वीच ठावे, तेथे काय अनुवादावे ज्ञातेपणे करून. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्ध हे ना अल्पमती सलगी करतो, म्हणजे मैत्री करणार. आणि त्यामुळे तुमच्या समोर मांडत असताना समर्थ रामदासांच्या आणखी एक गोष्टीचा विचार मनात असणार आहे. तो आहे अभ्यासोनी प्रगटावे अन्यथा झाको न असावे. अभ्यासोनी प्रगटावे अन्यथा झाको न असावे, प्रगटोनी नासावे बरे नव्हे. त्याची काय करणार की मी सरासरी जो वयोगट आहे श्रोत्यांचा, त्यांच्याशी बोलत असताना प्रबोधनाचा सूर लागतो की नाही लागतो, तो तसा सूर न लावता संवादाचा मुद्दा आहे हा सगळा. तेव्हा जे काही गप्पा मारणारे आहे हा सगळा. तेव्हा जे काही गप्पा मारणारे मी 8 वाजेपर्यंत, तर तो मुद्दा संवादाचा आहे असं समजा. आणि जिंकलो ऐसे म्हणा असं शीर्षक असलेली माझी कविता आहे. आणि ती कविता मी सादर करणार आहे. कविता सादर करताना आजवरी जे जगलो ते मी अशी ओढ आली की तुम्ही सगळ्यांनी मला जरी दिसला नाही तरी सुद्धा आपापल्या घरामध्ये बसून उजवा जवळ करून जिंकलो ऐसे म्हणा असं म्हणा सगळ्यांनी एकत्र. कारण अशा पद्धतीने बहुतेक प्रेक्षकांना हा मुद्दा सांगतो की महाराष्ट्रातील मंडळी अशी एकदम एकत्र ओरडत नाही. रामायणामध्ये त्याला स्वर मुहूर्त असं म्हटलेलं आहे. त्यामुळे हा काही कुठच्या पंचांगातला मुहूर्त नाही हा, पण स्वर मुहूर्त म्हणून सगळ्यांनी उजवा हात वर करून जिंकलो असे म्हणा असं ओरडले. आणि श्वास आणि उच्छ्वास एका लईत आला, श्वासोच्छ्वास, की मग एकसंघ शक्ती तयार होते. आणि ती एकसंघ श्रवण शक्ती असली की मग कार्यक्रमाला पण मजा येते. त्यामुळे माझ्या कवितेमध्ये भेदळत तुम्ही उजवा हात वर करून जिंकलो असे म्हणा असं ओरडा. मनस्थितीची आवश्यकता आहे, जिंकण्याची आवश्यकता आहे, निर्भय होण्याची आवश्यकता आहे. इम्युनिटी वाढवायची असेल तर माणूस निर्भय असला पाहिजे. आणि तो निर्भय असेल तर त्याची इम्युनिटी, रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते. आणि निर्भय होण्याचा मार्ग जो आहे तो तृप्तीमध्ये दडलेला आहे. निर्भय होण्याचा मार्ग जो आहे तो तृप्तीमध्ये दडलेला आहे. माणूस तृप्त असेल तो निर्भय असणार आहे, पण तृप्तीची व्याख्या बदलायला लागेल. त्यामुळे सहसा आपण जे अलीकडच्या काळामध्ये मला जे हवं आहे ते मिळवणं अशी जी भूमिका घेतो तृप्तीची, तसं न करता माझ्याकडे जे आहे त्याची जाणीव घेतो तृप्तीची, तसं न करता माझ्याकडे जे आहे त्याची जाणीव म्हणजे तृप्ती, असं केलं किंवा सोपं जातं. आणि ती मनस्थिती आणण्यासाठी जिंकलो असे म्हणा अशी सगळ्यांना प्रार्थना आहे, विनवणी आहे. कविता अशी आहे, नका आठवू पुन्हा अशी आहे. नका आठवू पुन्हा पुन्हा त्या गतकाळातील खुणा. नका आठवू पुन्हा पुन्हा त्या गतकाळातील खुणा. आजवरी जे जगलो ते मी जिंकलो ऐसे म्हणा. आजवरी जे जगलो ते मी जिंकलो ऐसे म्हणा. हात वर करून मला दिसणार नाही, पण तुम्ही स्वतःची प्रामाणिक राहणी ओढणार. झाले गेले होऊन गेले पुढचे निश्चित ठाऊक नाही. झाले गेले होऊन गेले पुढचे निश्चित ठाऊक नाही. ते घाऊक नाही आपुल्याहूनही दुःखित ऐशा बघा भोवती जना. आजवरी जे जगलो ते मी जिंकलो ऐसे म्हणा. झाले गेले गेल्या मागे आपुले आहे कर्म. झाले गेले गेल्या मागे
झाले गेले गेले मागे आपुले आहे कर्म निर्णय चुकले नकळे तेव्हा त्या टीकेचे मर्म पुन्हा एकदा चुकूनही तो करू नका हो गुन्हा आजवरी जे जगलो ते मी जिंकलो ऐसे म्हणा बघा ते मी जिंकलो ऐसे म्हणा बघा म्हणून जिंकलो ऐसे येईल फुल्या ध्यानी बघा म्हणून जिंकलो ऐसे येईल फुल्या ध्यानी उत्साहाचा झरा अखंडित करेल तुम्हा ज्ञानी अमृताचे हास्य मुखावर जे जगलो ते मी जिंकलो ऐसे म्हणा जन्म न मृत्यू नसतो अबुला ध्यानी हे ठेवावे जगणे केवळ आपुले असते त्यातच मग्न हा मन मग देईल सिद्धी प्रसन्न मन मग देईल सिद्धी अखंड मी जिंकलो ऐसे म्हणा झाले गेले गेल्या मागे आपुले आहे कर किंवा झाले गेले होऊन गेले पुढचे निश्चित ठाऊक काय करायला हवं तर नका आठवू पुन्हा पुन्हा त्या गतकाळातील पुन्हा यू कॅनॉट चेंज द पास्ट बट यू कॅन भूतकाळ बदलता येत नाही आणि भविष्य काळाची अतिरेकी चिंता ही वर्तमान काळ खराब करत असते आला श्वास गेला श्वास त्याच न्यार रे तंतर अरे जगण मरण एका श्वासाचं अंतर असं बहिणाबाई चौधरी म्हणतात तो मुद्दा लक्षात ठेवून आयुष्याकडे बघता आलं पाहिजे म्हणजे मला कोणी विचारलं उपाधी कसे आता मी उत्तर देतो मस्त बिंदास 24 तास तर मस्त बिंदास 24 तास का आजवरी जे जगलो ते मी जिंकलो असं मी सारखं म्हणत असतो कारण ते बदलता येणार नाही मग जिंकलो म्हणायला काय हरकत आहे आणि म्हणून त्या गतकाळातल्या पुन्हा 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 आठवण्यामध्ये काही अर्थ नाही पण त्या आलं तर चांगलं काहीतरी ते आठवा आणि म्हणून आजवरी जे जगलो ते मी जिंकलो ऐसे म्हणा ही मनस्थिती आपल्याला डेव्हलप करायची आणि करता येते त्याच्यासाठी काही विशेष परिश्रम करावे लागतात असं नाही फक्त हा जो अप्रोच आहे त्यामध्ये झाले गेले होऊन गेले पुढचे निश्चित ठाऊक झाले गेले होऊन गेले पुढचे निश्चित ठाऊक नाही तुम्हाला पुढचं निश्चित ठाऊक करोना याच्या आधी कितीतरी ज्योतिषी जे होते त्यांनी अनेकांना सांगितलं असणार 2021च्या मे महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये तुम्हाला 2021च्या मे महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये तुम्हाला भरपूर धनलाभ आहे किंवा आणखीन काही काय असं काय काय सांगितलेलं असतं पण समुदाय म्हणून समाज पुरुषाचं एक भविष्य आहे ना आणि त्या समाज पुरुषाच्या भविष्यामध्ये करोना होता हे व्यक्तिगत आयुष्यातल्या ज्योतिषकर्त्याला कुठे कळलं मध्ये करोना होता हे व्यक्तिगत आयुष्यातल्या ज्योतिषकर्त्याला कुठे कळलं ते कळत नाही ते झाल्यानंतर त्याचं रिझनिंग देतील ते की आता 141 दिवस शनी वक्री असल्यामुळे असं घडणार आहे मग नंतर गुरु पण वक्री होतोय हे सगळ्या ग्रहांची रचना ते सांगतील त्याबद्दल वाद नाही प्रश्न असा आहे की पुढचे निश्चित ठाऊक नाही हे सत्य आहे आणि म्हणून महाभारतामधल्या कथेमध्ये हस्तिनापूर मधली जी घंटा आहे ती हस्तिनापूर मधली घंटा भीमानी का वाजवली तर युधिष्ठिराने भिक्षेकरीला सांगितलं तू उद्या ये म्हणून आणि म्हणून भीमाला आश्चर्य वाटलं की दादाला असं कसं कळलं की तू उद्या जिवंत राहणार आहे म्हणून पुढचे निश्चित ठाऊक नाही ही भूमिका आहे आणि ज्योतिषी सुद्धा शेवटी असा आहे की तो व्यवसाय जर असेल हे अलीकडच्या काळातला शब्द व्यवसाय भगवद्गीतेचा व्यवसायाचा अर्थ वेगळा आहे शब्दाचा अर्थ वेगळा आहे भगवद्गीतेतही तो शब्द आहे व्यवसाय म्हणून पण तो वेगळ्या अंगाने आहे आता जो आपण व्यवसाय म्हणजे प्रोफेशन या अर्थाने बघतो तर तिथे सगळी केमिकल बुद्धिमत्ता आणि मग व्यवसायाच्या दृष्टिकोनातून ह्या गोष्टी करायच्या पण ज्ञानाच्या दृष्टिकोनातून करायच्या नाही त्यामुळे आमच्या समाजामध्ये मोठा गोंधळ उडाला हे आज प्रामुख्यानं असं दिसतंय की ब्राह्मण ज्योतिष या सगळ्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर त्यामध्ये थोडी ती ज्ञानाची एक स्वतःवर आलं की आता विचार करा या गोष्टीचा की मी नेहमी म्हणतो की ब्राह्मण वर्गाने ज्ञानाच्या बाबतीमध्ये जो गोंधळ घातला असं जेव्हा चर्चेत होतं मला असं वाटतं की इंडस्ट्रियलायझेशन नंतर जेव्हा बार्टर एक्सचेंज संपला तर मग ह्या वर्गाकडे काही बार्टर एक्सचेंज संपला तर मग ह्या वर्गाकडे काही उरलं नाही ना विकायला ज्ञानाशिवाय दुसरं काही विकायला उरलं नाही तर मग एकदा ज्ञान हे विकायचं ठरवलं शिक्षण विकायचं ठरवलं म्हणजे कन्झ्युमर गुड्सचे सगळे नियम त्याला लागू झाले त्यामुळे एकदा एक बाई स्नान करून आली
आणि तिला लक्षात आलं की तिची नथच गायब झाली. आता ती नथ मिळणार कुठे? मग शोध करायला लागली, पण नथ काही मिळेना. म्हणून मग ती ब्राह्मण ज्योतिषाकडे गेली. ब्राह्मण ज्योतिषाकडे गेला, त्यांनी बघितलं, ती विचारली की नथ कुठे आहे म्हणून. पण ब्राह्मण ज्योतिष म्हणाला 251 रुपये दक्षिणा द्यावी लागेल आणि दर्पण शांती दर्पण पालथा ठेवला जमिनीवरती आणि मग 251 रुपये घेतले. फुलं वाहिली, हळद कुंकू वाहिलं. ओम भद्रम करणे विष्णुयाम देवा भद्रम पश्चिमांके विजयता श्रीरंग स्तुष्टवासस्तनोभी वशेमध्ये वैतम यदायु असं शांती मंत्र म्हटला. आणि मग त्या स्त्रीला सांगितलं की आता या आरशात बघा दर्पणामध्ये याची शांती केली. तिने आरशात बघितलं, नथ नाकातच होती. पण ती सतत नाकात घातल्यामुळे त्याचं अस्तित्व जाणवलं नाही आणि तिला वाटलं नथ हरवली, म्हणून ती तपासालाही तयार नाही की नथ आहे तरी. प्रश्न असा आहे, अज्ञानाला अशा पद्धतीनं मेंटेन करण्याची प्रक्रिया सुरू झाली. पण आज ज्योतिषाचा विचार केला तर खरंच पुढचं निश्चित ठाऊक नाही, हेच सत्य आहे. एक ज्योतिषी होता, तुम्हाला सांगतो. तो ज्योतिषी बरोबर स्त्री गरोदर राहिल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या महिन्याच्या मधल्या कालावधीमध्ये तुम्ही जर ज्योतिषाकडे गेलात दुसऱ्या महिन्यामध्ये, तर तो ज्योतिषी बरोबर सांगायचा मुलगा होणार की मुलगी होणार म्हणून. कसली परीक्षा न करता, सोनोग्राफी न करता. आणि खूप प्रसिद्ध झाला, भरपूर पैसे कमावले त्यांनी अचूक. एकदाही फेल्युअर नाही. मग एक श्रीमंत माणसाने बघितलं की हा काय दैवी माणूस आहे की काय, आपण जाऊया त्याच्याकडे. मग त्याने त्याला काही लाख रुपयाची ऑफर दिली आणि म्हणाला, कसं तुम्ही सांगता ते मला सांगा. त्याच्यावरती तो ज्योतिषी म्हणाला, मी काय करतो, ते 2 महिने गरोदर असलेली स्त्री मी उत्तर देतो त्यांच्या चेहऱ्याकडे बघून की मुलगा होणार असं मी त्याला सांगून टाकतो. मग त्यांचं नाव, पत्ता, ईमेल आयडी, टेलिफोन नंबर असं सगळं जे आहे ते माझ्या वहीमध्ये डायरीमध्ये हे येऊन गेले असं लिहून. आणि तिथे लिहिताना मी त्यांना मुलगी होणार असे सांगितली. मुलगा म्हणाला की मुलगी लिहिली. आता काय होतं, 9 महिन्यानंतर डिलिव्हरी झाल्यावर समजा मुलगा झाला तर जोडपं काही परत ज्योतिषाकडे येत नाही. मुलगी झाली तरी जोडपं सहसा 100 98 जोडपी काही ज्योतिषाकडे तुमचं ज्योतिष खोटं ठरलं सांगायला जात नाही. 2पैकी 1 जण जरी गेला तर हा म्हणतो मध्ये नोंद आहे, 7 महिन्यापूर्वीची नोंद आहे, ही बघा मी मुलगीच म्हटलं होतं. प्रश्न असा आहे की हा जो कॉर्पोरेट इंटेलिजन्स आहे तो सगळीकडेच आहे. मग अशा वेळेला माझं भविष्य मला जास्त ठाऊक सपोर्टिंग म्हणून ज्योतिष आहे, याबद्दल वाद नाही. पण पुढचे निश्चित ठाऊक नाही, याचा भाग जास्त असतो दैवापेक्षा. आणि म्हणून भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण जे म्हणतो दैव चैवात्र पंचमम, तर ते दैव 5वं आहे असं तो म्हणतो. ते पहिलं म्हणत नाही, असेल माझा हरीचं तेल घातल्यावरी, त्याची भूमिका श्रीकृष्णाने सांगितली नाही. पहिला कर्ता, मग करण म्हणजे प्लॅनिंग, मग कृती म्हणजे ऍक्च्युअल ऍक्शन, मग त्या कृती करत राहायचं म्हणून अधिष्ठान 4थं, आणि मगही समजा मनासारखं घडलं नाही तर 5वं दैव चैवात्र पंचमम असं श्रीकृष्णाचं म्हणणं आहे. आणि मला असं वाटतं की हे जे पहिली ओळ आहे माझ्या अंतराची की झाले गेले होऊन गेले पुढचे निश्चित ठाऊक नाही, वर्तमान हा क्षणाक्षणाचा होऊन गेले पुढचे निश्चित ठाऊक नाही, वर्तमान हा क्षणाक्षणाचा ज्योतिष पुढचे ठाऊक नाही. आणि हेच सत्य आहे. ज्योतिष मी माझ्या जगण्याचं लॉजिक, तर्कशास्त्र, गणित याच्यावरती जास्त भर द्यायला पाहिजे. सपोर्ट घ्यावा ज्योतिषाचा, नाही असं नाही पण तो उत्साहासाठी घ्यावा, अन्यथा घेऊ नये. आणि मग ज्योतिष पुढचे ठाऊक नाही, मग तुम्ही जिंकला ती भूमिका कधी येणार. तर माझ्यापेक्षा जेव्हा दुसरा कोणीतरी दुर्दैवी दिसतो तिथे जातो, त्याचं दुर्दैव म्हणजे मला आनंद होता. आता मला लहानपणी पोलिओ झाला होता 3 वर्षाचा असताना. माझी एकच गोळी उठते, म्हणजे माझा एक डोळा बारीक होतो, मी हसतो की डोळा बारीक होतो. शाळेमध्ये खूप मार खाल्ला मी, एकच डोळा बारीक होतो म्हणून. पण मी विचार करत असताना ज्यांना त्या पोलिओचा परिणाम झाला, मी वाचलो. मी भरपूर व्यायाम करून मला चेहरा सरळ करून घेतला, परंतु गोरा बारीक डोळा असं मला चिडवायचं शाळेमध्ये. प्रश्न असा आहे की माझ्यापेक्षा ज्यांच्या शरीरावरती पोलिओचा अधिक परिणाम झाला त्याच्यापेक्षा मी बेटर पोझिशन मध्ये आहे.
ते तसे आहेत म्हणून वाईट वाटतच आहे, पण तरी सुद्धा बेटर पोझिशन मध्ये आहे. ते तसे आहेत म्हणून वाईट वाटतच आहे, पण तरी सुद्धा मी जिंकलो ही मनस्थिती कधी आहे. म्हणून तुलना करत असताना तुलना कशी करायची असते, तर तुलना ऊर्ध्वमुखी न करता तुलना अधोमुखी करायची. माझ्या खाली कोण आहे त्याच्याकडे बघायचं, म्हणजे यू आर इन अ बेटर पोझिशन करायची. माझ्या खाली कोण आहे त्याच्याकडे बघायचं, म्हणजे यू आर इन अ बेटर पोझिशन. आणि ही प्रक्रिया एकदा करायला लागणार ना की मग मजा येते. म्हणून ज्योतिषा पुढचं गावचं नाही. आणि आपल्याहूनही दुःखित अशा बघा भोवती जरा त्यांच्यापेक्षा मी बेटर ह्या पोझिशन मध्ये आला की मजा असते. आणि खरंच तसं असतं. हे तुलना करत असताना ही तुलना अधोमुखी केली की आपल्याला त्या माणसाविषयी दात्याची भूमिका येते, कारण आपण वरती असतो. आणि दुसरं, मी ह्याच्यापेक्षा उत्तम स्थितीमध्ये वरच्याकडे बघण्यापेक्षा माझ्याकडे सायकल आहे, माझ्याकडे कार आहे, छोटीशी कार आहे तर मी स्कूटरवाल्याकडे बघावं, माझ्याकडे मोठी गाडी आहे तर मी छोट्या गाडीवाल्याकडे बघावं. अशी अधोमुखी तुलनेमध्ये गेला तर तो आनंद निर्माण होत राहतो. आणि मी त्या पद्धतीनं मजा घेत राहतो आणि खालच्या माणसाला मदत करत राहतो. ज्ञानेश्वरांच्या ओवीनुसार जैसे निम्न भरलिया सोनी जाणे सामोरे पा. आणि त्यामुळे या राम मंदिराच्या निधी संकलनाच्या दृष्टिकोनातून, धर्माच्या दृष्टिकोनातून जर मध्ये निम्न म्हणजे खड्डा आला असेल तर तो भरल्याच्या पुढे जाऊ नये अशी निधी संकलनाची जी प्रक्रिया आहे. आणि निधी आपल्या धर्मामध्ये फार कमी प्रमाणावरती देण्याची क्रिया हे आहेत. तेव्हा बँकेत लागलो 1979 झाली आणि त्यावेळेला इमॅक्युलेट नावाची जे स्टाफ होती आणि पगार होता 729 रुपये. 200-500 रुपये ती चर्चला देत असेल. आणि मला आश्चर्य वाटतं, मला वाटत होतं की 700 रुपये कुठे खर्च करू. आणि ती भेळ त्यातले 500 चर्चला पाठवली. ही समुदायाची रचना आमच्याकडे नाही. आणि त्यामुळे हा जो उपक्रम आता तुमचा चालू आहे, या निमित्ताने व्यासपीठ एकत्र पैसे गोळा करायचे, तर हे जे आपल्याहूनही दुःखित जगायला माणूसच पाहिजे असं नाही, धर्मस्थिती सुद्धा दुःख स्थितीमध्ये असण्याची शक्यता आहे. एकच दुःखित आयशा बघा भोवती जना आजवरी ते मी जिंकलो आयुष्य म्हणा. आणि ही तुलना सतत करतो. मनुष्य हॉटेलमध्ये माणूस बसला त्या वेटर आला म्हणाला काय पाहिजे, तर म्हणाला इडली सांबार. मग तो वेटर गेला इडली सांबार आणायला. दुसरा वेटर आला आणि दुसऱ्या बाजूच्या गेला इडली सांबार आणायला. दुसरा वेटर आला आणि दुसऱ्या बाजूच्या टेबलावरच्या कस्टमरला विचारलं तुम्हाला काय हवं. तो कस्टमर म्हणाला इडली वडा सांबार. आता हा इडली वडा सांबार आणायला गेला तोपर्यंत हा पहिला वेटर इडली घेऊन आला होता या माणसाच्या. आणि ह्याच्या मतावर चुटपुट लागली, अरे मी पण इडली वडा सांगायला पाहिजे होता. आणि ह्याच्या मतावर चुटपुट लागली, अरे मी पण इडली वडा सांगायला पाहिजे होता. काय एकाच पैशात वडा पण मिळाला असता, चव कशी दिसती. मोह, चंचलता. त्यामुळे त्याने इडली आणून ठेवली, तुमच्याकडे बिजू वडा आणि इडली आली. आणि हा मग त्या वड्याकडे बघत आपल्या इडलीवरती कमी प्रेम करत खायला लागला. आणि त्या इडलीवरती कमी प्रेम करत खायला लागला. आणि 2 ते 3 मिनिटांनंतर एकदम त्या कस्टमरचा मोठा आवाज आला, हे बेटा तिकडे काय असं म्हणून त्यांनी केसामध्ये अडकलेला मेदूवडा अर्धा मेदूवडाचा उचलून त्याला दाखवलं. हे हात फिरला. लगेच प्रेमळ नजरेने आपल्या ताटातल्या इडलीकडे बघत म्हणाला बरं झालं मी वडा नाही मागवला. ही जी चंचलता आहे ना, ती चंचलता मार्गदर्शनाशिवाय जात नाही. गुरु परमात्मा परेशो ऐसा याचा दृढ विश्वास असतो. तिथे ज्ञानेश्वर स्वामी म्हणतात स्वय संचला ज्याचे घडा, चंचला नाही संचला ज्याचे घडा. तिथे स्थिर बुद्धी येते. नाही दुःखीचा ऐशा बघा भोवती जना आजवरी जे जगलो ते मी जिंकलो असे म्हणा. आणि याचं कारण काय, त्याचं प्रमुख कारण आहे झाले गेले गेल्या मागे आपुले आहे कर्म. निर्णय चुकले नकळे तेव्हा त्या घटिकेचे मन. एक पेशंट गेला डॉक्टरकडे, डॉक्टर खूप खोकला झालाय. एक पेशंट गेला डॉक्टरकडे, डॉक्टर खूप खोकला झालाय. डॉक्टर म्हणाले हो का बरं काय तुम्हाला सिगरेट वगैरे पिता का. तो पेशंट म्हणाला हो पितो. मग म्हणून झाला खोकला असं म्हटल्यानंतर तो अनुभवी पेशंट अनुभवी तो म्हणाला डॉक्टर गेली 25 वर्ष डॉक्टर गेली 25 वर्ष सिगरेट पितोय मी. दररोज 5-5, 6-6 सिगरेटी रोज पितोय. चेन स्मोकर पण असतो काही वेळेला मी. अचानक हे दुखायला लागलं म्हणून तुमच्याकडे आलो. तर डॉक्टर हुशार होता. डॉक्टर म्हणाला एक काम करा काय मी उभे राहा
या भिंतीवरती डोकं आपटायला सुरुवात. मग म्हणा की आधी मी 25 वेळा आपटलं पण तेव्हा फुटलं. आता कसं काय फुटलं? म्हणजे मला ते कमकुवत होत गेलं. मला तेच सांगतो, तुमचा जो मीपणा आहे ना, की माझ्या कर्मामध्ये चूक नाही, हे नशिबाने घडवले ते काढायला लागेल ना. त्यामुळे झाले गेले गेल्यामागे आपुले आहे कर्म, केलं जात नाही. आणि त्यावेळेला त्या चुकीचं जे कारण आहे किंवा तो जे क्षण आहे त्या क्षणाला आपल्या लक्षात येत नाही. आणि त्यामुळे आपुले आहे कर्म आणि नकळे तेव्हा त्या घटिकेचे मर्म. मग तुमची सुधारणा हवी. मजा कशात येणार मग? डोंट रिपीट द मिस्टेक. एव्हरी न्यू मिस्टेक इज अ साइन ऑफ इट. तर ती चूक परत करायची नाही. एकदा केली म्हणून दुसरं लग्न का नाही करायचं? एकदा चूक केली, विनोदाने घ्या, राहू नका. पण मुद्दा असा आहे की जेव्हा आपण सिरियसली आयुष्य घेतो ना, तिथे अडचण आहे. आयुष्य सिन्सिअरली घेता आलं, आयुष्य सिन्सिअरली घेता आलं. आणि सिन्सिअरली घेताना की मग त्यातला ह्युमर दिसायला लागतो, त्यातला विनोद दिसायला लागतो. त्याचं कारण वर्तमानात तुम्ही असतात. आता तुम्ही म्हणाल माझ्या जन्माविषयी, माझा जन्म काय आहे? मी कुठे मागून घेतला जन्म? मोठा भाऊ, मोठी बहीण आणि मग तिसरा मी धाकटा. मी कुठे मागितला जन्म? मोठा भाऊ, मोठी बहीण आणि मग तिसरा मी धाकटा. मी कुठे मागितला जन्म? नेहमी घरामध्ये चर्चा होती की संजय गंभीर नाही, संजय गंभीर नाही, संजयचं कसं होणार, अशी चर्चा चालायचीच घरामध्ये धाकटा असल्यामुळे. बरं, मी धाकटा असल्यामुळे हे वरचे 14 जण, आई वडील, मोठा भाऊ, मोठी बहीण, ह्याला जो निसर्गदत्त अधिकार होता, आई वडील, मोठा भाऊ, मोठी बहीण, ह्याला जो निसर्गदत्त अधिकार होता, काही विषय नसला तर संजयचा अजेंडा बनवायला, तसा विषय होत असेल. शेवटी मीच एकदा कॉलेजला असताना आईला म्हटलं की मी गंभीर नाही, हा माझा दोष नाही. आई म्हणाली कसं काय? म्हटलं पहिला मुलगा झालेला, दुसरी मुलगी झालेली, चौकून पुरा झाला होता. आई म्हणाली हो. चौकून पुरा झाला होता. आई म्हणाली हो. म्हटलं तुम्ही तिसरं गांभीर्याने घेतलं नाही, गंभीर होणार कसा? इट्स अ मॅटर ऑफ अप्रोच. तो दृष्टिकोन जो आहे, तो दृष्टिकोनामध्ये जी सहजता हवी ती आमच्याकडे नाही. अनेक वेळा आज सुद्धा असं लक्षात येतं, फिअर ऑफ द डिसीज इज अ कॉज ऑफ द डिसीज. वय 60च्या पुढचा आहे, 70च्या पुढचा आहे, छातीत दुखतं म्हणतो तो, तर त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तर तो पेशंट तो स्वतःच घाबरला हार्ट अटॅक असेल म्हणून. ती होती सुपारी त्या ठिकाणी, ती काय परमेश्वराने घेतलेली सुपारी नव्हती ज्याला उचलण्यासाठी, मग ती सुपारी त्याच्यात. पण त्या भीतीमुळे बीपी वाढलं आणि ही भीती जाण्याचा मार्ग जो आहे तो मार्ग आपल्याला कळला की मग कोरोना कशाला, कुठचाही रोग आला तरी तो काय करतो, भीती काय करते? भीती तुम्हाला ईज मध्ये ठेवत नाही. EASE इज, आय एम ॲट ईज, ही भूमिका भीतीमुळे येत नाही. यू आर नॉट ॲट ईज. तर मी जे गप्पा मारतो त्याच्यामध्ये तुम्ही ॲट ईज होण्याची प्रक्रिया घडली पाहिजे, तर त्यात मजा आहे, तर जिंकलो व्हायचे म्हणा. म्हणून म्हटलं झाले गेले गेल्यामागे आपुले आहे कर्म. आणि कर्मामध्ये अहंकार असतो, मी असतो ना, तिथे गडबड आहे सगळी. तो अहंकार परमेश्वराने अनुभवलेला आहे अनेक वेळा. पण दैवत योगाने मला ते लक्षात येत होतं की अरे हा माझा मी खाली आणला जातो. फक्त ते कित्येकांच्या लक्षात येत नाही की माझा मी परमेश्वराने खाली आणला म्हणून. मी सांगतो, मी कॅनरा बँकेत नोकरी करत होतो. BCom, डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट, डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स, मराठी विषय घेऊन MA आणि कॅशियर बँकेमध्ये. विचार करा, त्यावेळेला PhD व्हायची होती माझी. आणि गमत होती सगळी. ते एकंदरीत बँकेमध्ये जातो, युनियन लिडर होतो मी. कॅश मध्ये कॅशियर असल्यामुळे दुसऱ्यांचे असले तरी पैसे माझ्याकडे असायचे, इतरांचे पैसे माझ्याकडे असायचे, इतरांचे पैसे माझ्याकडे असायचे, इतरांचे. आणि मध्ये फोन येऊन गेला, लाईन कट नाही झाली पहिले मेरे आवाज नाही मध्ये माझा फोन आला. मध्ये माझा फोन आला. मी काय डिव्हाइस सिलेक्ट केला लॅपटॉपचा, नीट जरा दिसावं या दृष्टीने. आणि मग लॅपटॉपच्या वेब कॅमेऱ्यातून मी तुमच्याशी बोलतो, मोबाईलवर बोलत नाही मी. त्या मोबाईलवरती रिंग वाजली की मला वाटलं कटपीट झाले की काय. असो, त्या मोबाईलवरती रिंग वाजली की मला वाटलं कटपीट झाले की काय. असो, तर हे जे कर्म माझं आहे त्याच्यामध्ये मी कॅशियर, आणि तो अहंकार होताच बँकेत कॅशियर म्हणून असल्यामुळे. आणि आता आश्चर्याची घटना अशी घडली नंतर की सुधीर फडके म्हणजे बाबूजींनी
मी लिहिलेले श्लोक गायले आणि मग काय रात्री रेकॉर्डिंग नंतर तर कोण घरी गेले, घरी मांडगुळकरच घरी गेले आणि घरी गेलो आणखी काय हवं, बीकॉम, बीबीए, टीसीएस, MA, बँकेत कॅशियर आणि मग बाबूजींनी कवी असा संजय उपाध्याय दुसऱ्या दिवशी बँकेत गेला. परमेश्वरांनी बदला बघित गेला मॅनेजर म्हणाला उपाध्याय आज सिनियर कॅशियर ट्रान्सफर होऊन आलाय कारण त्याला काय डिपार्टमेंट द्यावं लागेल आणि सगळे आलेले असल्यामुळे तुला आता कुठे बसायचा प्रश्न आहे तर तू टपालमध्ये जाऊन बस. टपालचा मॅनेजर म्हणाला अरे तू युनियन लीडर आहेस आणि तुला इथे काहीच कधी काम नाही, तुला कसं कळणार ते, तुला इथे काहीच कधी काम नाही, तुला कसं कळणार ते कोरी एन्व्हलप्स आहेत त्याच्यावरती तू कॅनरा बँक, कॅनरा स्टॅम्प मारत पाहिजे. 24 तास उलट्याच्या आत बीकॉम, DBM, TCS, MA, मराठी विषयामध्ये पहिला आणि कॅशियर आणि बाबूजीने गाणे राहिलेला कवी आणि बाबूजीने गाणे राहिलेला कवी 24 तास उलट्याच्या आत मी रिकाम्या कोऱ्या एन्व्हलपवरती स्टॅम्प मारत बसतो. मी हसलो. स्टाफने विचारलं मला उपाध्याय हसताय का, तो म्हणतो खाली वरचं म्हणतो खाली आपले आहे कर्म, झाले गेले गेल्या मागे आपले आहे कर्म, हे कळलं पाहिजे. म्हणजे माणूस खाली राहतो. ट्रिब्यूट मिळालेला आहे तो ट्रिब्यूट मी डिस्ट्रीब्यूट करायला हवा. तो डिस्ट्रीब्यूट केला तरच मजा आहे. नाही तर बेऱ्यांचा फोन आल्यानंतर अशा पद्धतीनं राम मंदिराच्या निधी संकलनासाठी एक मोठा समुदाय तयार झालेला आहे. त्या समुदायाचा एक व्यासपीठ तयार करावं. मी कायमस्वरूपी या दात्यांची संघटना नाही, घेत्यांची संघटना आहे. घेना बँकेची संघटना आहे, देना बँकेची संघटना आपल्याकडे नाही. तर मला असं वाटतं की ह्या व्यासपीठामागे वेदांत सांस्कृतिक मंचाच्या मागे हिडन अस्तित्व आपोआप तयार होत आहे. कानपुरात चांगला राहिल्यानंतर कसा गंधाळा ऐकू येतो तसं ते तयार आहे. काय आहे डोनर्स पुढे येतात असं आणि आपल्या समाजात धर्मामध्ये असं घडत नाही. आता जैनांच्या इथे नगरला माझे अनेक कार्यक्रम झाले. आनंद ऋषी महाराजांच्या आश्रमामध्ये अनेक कार्यक्रम झाले. तो जेव्हा पहिला कार्यक्रम झाला त्यावेळेला कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी त्यांनी मला सांगितले की अनाउन्समेंट करायचे, 1-2 मिनिटं थांबा. मी म्हटलं थांबा. मोठा सिटी स्कॅन साठी मशीन विकत घ्यायचं आहे आणि त्याची किंमत काय 22 लाख रुपये का 27 लाख रुपये आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला निधी हवा आहे. तर डोनर्सनी त्या पद्धतीनं संपर्क करा असं सांगितलं. तुमचा विश्वास व्हायला नाही शेवटी. मध्यंतरामध्ये माझा कार्यक्रम परत सुरू करायची म्हणाले पुन्हा एकदा अनाउन्समेंट आहे. मला वाटलं की परत अपील असणार, तर तसं नव्हतं. आतापर्यंत ऑलरेडी 28 लाख रुपये आलेले आहेत. आणखी डोनर्सनी पुढे येऊ नये अशी मध्यंतरातली अनाउन्समेंट होती. ठीक आहे, पैसा आहे हा एक भाग, पण त्यात पाठीमागची देण्याची जी क्रिया आहे ना ती देण्याची भाग, पण त्यात पाठीमागची देण्याची जी क्रिया आहे ना ती देण्याची क्रिया पसरायला हवी. ज्ञानेश्वरांच्या ओळीसाठी जैसे निम्न भरलेले या वेळेत तो वेळ ढळायचे नाही. खड्डा भरल्याशिवाय पाणी पुढे जात नाही. आणि म्हणून मी बेहऱ्यांच्या या त्यांच्या आमंत्रणाला हो म्हणण्या पाठीमागचं कारण असे की त्यांच्या आमंत्रणाला हो म्हणण्या पाठीमागचं कारण असे की असं करता येईल का आणि तसं करता येईल. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यासाठी आपण सगळे गप्पा मारता येते की हा जो बॉन्ड तयार होतोय संवादातून तो त्यासाठी काय झाले गेले गेल्या मागे आपुले आहे कर्म, निर्णय चुकले नकळे. काय झाले गेले गेल्या मागे आपुले आहे कर्म, निर्णय चुकले नकळे तेव्हा त्या घटिकेचे मन. राम मंदिर बांधलं, किती मोठं राम मंदिर, 60-70 एकर मध्ये राम मंदिर बांधलं गेलं पाहिजे. जगातली सगळ्यात मोठी रामाची मूर्ती तिथे पाहिजे. अशा पद्धतीच्या अलौकिक कल्पना राबवल्या गेल्या पाहिजे. अनेकांनी वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यावरती क्रिटिसाइज केलं. दरवेळेला हा एक गट असतो की लोकांना रात्रीची भाकरी खायला नेहमी पुतळे बांधतात. ही प्रक्रिया चुकीची आहे मांडण्याची. राष्ट्राचा विचार केला तर या पद्धतीने गोष्टी व्हायला पाहिजे. नाहीतर यांचीच कार्टी ती तिकडे जाऊन मात्र स्वातंत्र्य देवतेखाली फोटो काढून आपल्या आई बाबांना पाठवतात की तुम्ही आलात की आपण जाऊन भेट घेऊन. प्रश्न असा आहे की हे कधी घडतं तर व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र आणि विश्व. तर व्यक्ती म्हणून जसं आपल्या कर्माचा अनालिसिस ज्याला ऑडिट केलं जातं म्हणतात, फंड फ्लो अनालिसिस असतो की नाही अकाउंटमध्ये, तसा कर्म फ्लो अनालिसिस पण हवा. आपण जे कर्म केलं त्याचा अनालिसिस हवा. तो व्यक्ती म्हणून हवा.
कुटुंब म्हणून हवा, समाज म्हणून हवा, राष्ट्र म्हणून हवा. आणि हे प्रत्येक पुरुष आहे. कुटुंब पुरुष आहे, समाज आणि हे प्रत्येक पुरुष आहे. कुटुंब पुरुष आहे, समाज पुरुष आहे, राष्ट्र पुरुष आहे. पुरुष म्हणजे जेंडर बायस पुरुष आणि स्त्री मला पुरुष नव्हे, ह्युमन फिगर. आणि म्हणून झाले गेले गेल्या मागे अपुरे आहे कर्म, निर्णय चुकले नकळे तेव्हा त्या घटिकेचे मर्म. मग आता काय करायचं? चूक तर झाली, तर त्याच्यावरती अनालिसिस, पुन्हा एकदा चुकूनही तो गुन्हा करू नका, रिपीट करू नका. आणि मग त्यासाठी काय भूमिका तयार होते? आज जिंकलं व्हायचे म्हणा, ही भूमिका घेतली की काम सोपं झालं. आणि सगळ्यात महत्वाचं तेच आहे आज प्रामुख्यानं भारताच्या दृष्टिकोनातून, महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आज सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो. आता आम्ही म्हणतो की मुंबईमधले सगळे धंदे परप्रांतीयांनी ताब्यात घेतले, पण मग अपुरे आहे कर्म, निर्णय चुकले नकळे तेव्हा त्या घटिकेचे मर्म. आम्ही अतिथी देवो भव, अतिथी देवो भव आम्ही मराठी लोकांनी म्हटलं. त्यामुळे आम्ही प्रत्येक नाक्यावरती पाणीपुरीवाला येऊ दिला, मस्त त्याच्याकडे उलटा व्यवहार केला की पैसे द्यायचे आणि कटोरा घेऊन उभं राहायचं. ऍक्च्युली उलट करतं ना, कटोरा घेऊन उभं राहून पैसे मागतात, तिथे उलट भैयाला पैसे द्यायचे आणि कटोरा घेऊन पाणीपुरी खायची. पण आम्ही काय केलं? अतिथी देवो भव. एकच राज्य असं आहे महाराष्ट्र नावाचं की ज्या राज्यामध्ये बाहेरून आलेला अमराठी, महाराष्ट्रामध्ये बाहेरून आलेला अमराठी माणूस मराठी न शिकता आयुष्याचा काढू शकतो. पण तसं घडत नाही खालच्या 4 राज्यांमध्ये. तसं घडत मध्ये असं घडतं. तुम्ही गेला गुजरातमध्ये जरी गेला तरी गुजराती भाषिकांचा एकमेकांशी असलेला अंडरकरंट आहे तो महत्वाचा आहेच. आम्ही तसे अंडरकरंट म्हणून आलेला अंडरकरंट आहे तो महत्वाचा आहेच. आम्ही तसे अंडरकरंट म्हणून आलोच नाही ना एकत्र तरी. मराठी मी मराठी पकड पायाने केलं पाठी अशा भूमिकेमध्ये आमचे आहे कर्म. समाज पुरुष म्हणून मी आता तुम्हाला व्यक्ती म्हणून माझं तुमचं व्यक्तिगत आयुष्य, समाज पुरुष म्हणून, कुटुंब पुरुष म्हणून हे मुद्दे येणार आहेत की अरे मी मराठी माणूस मदत केली नाही. एक मोठ्या सुशिक्षितांचा एक समुदाय एकत्र येतो आहे आणि परमेश्वराच्या अतिथी बेहरे माझ्या दृष्टिकोनातून अतिथी आहेत, कारण ते तिथी सांगून आले नाहीत. मग अतिथी आहे आणि अतिथी देवो भव ही कल्पना आहे. मी नाकारल्याचं कारण नाही आमंत्रण का, याचं कारण असं आहे समाज पुरुष म्हणून मी विचार करणार. मग व्यक्तिगत पुरुष म्हणून या कार्यक्रमाचं व्यवहारात रूपांतर करायचं की नाही करायचं हे त्या दृष्टिकोनावरती ते अवलंबून असतं. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनवणी पण आहे, हसत विनवणी आहे की या पद्धतीनं बघितलं तर पुढचं काम सोपं होत जातं. अपुरे आहे कर्म. मी तुम्हाला या पद्धतीनं बघितलं तर पुढचं काम सोपं होत जातं. अपुरे आहे कर्म. मी तुम्हाला फक्त एक मराठी माणसाचं उदाहरण दिलं. हो महाराष्ट्र आमुचा, मुंबई सर्वस्व आमुचे, कित्येक वर्षे ऐसीच जाती, घोषणा हे दुरिधा आमुचे. दाक्षिणात्य गुजराती येते आणि येते मालवाडी, सिंधी असो वा उत्तर प्रदेशी, संसार अपुले येतं. तयांचे गाववाले येतात येते विपुलतेने, मांडी ती बसताना अपुले येणं केलं प्रकाराने. पाहतो आम्ही चुपचाप सारे ते सारथी आम्हा सपाटी. मी मराठी. कोणी म्हणेल राष्ट्राचा विचार केला तर हा प्रादेशिक संकुचितपणा आहे, तर तसं नाहीये. हे जसं एकदम जेव्हा म्हणतो आता तुम्ही आलात चौथ्या मी तुम्हाला लांबनं जेव्हा ती 7 मजली इमारत दाखवतो, माझं काय वाक्य असतं? ही माझी बिल्डिंग. कोणाची? ही माझी बिल्डिंग आहे, ही माझी बिल्डिंग आहे, ही आमची बिल्डिंग आहे असं मी म्हणतो. ती माझी बिल्डिंग जेव्हा म्हणतो मी तेव्हा अख्ख्या बिल्डिंगवरती ओनरशिप असते का? नसते. म्हणतो मी तेव्हा अख्ख्या बिल्डिंगवरती ओनरशिप असते का? नसते. मग माझी बिल्डिंग हे बरोबर आहे, पण मी जेव्हा बिल्डिंग मध्ये शिरतो तेव्हा मी माझ्याच घरात जातो, कुलकर्णी गोडबोल्यांकडे जात नाही. गोपाला का प्रत्येकाची जागा त्यांनी डेसिग्नेट केलेली आहे. हा माझा भारत देश आहे, आहेच माझा देश. माझा भारत देश आहे, आहेच माझा देश. पण मग भाषावार प्रांताच्या नंतर डेसिग्नेटेड एरिया आहे त्याला समृद्ध करा. तिकडचे नेते मूर्ख निघाले म्हणून तिथल्या सामान्य जनतेने दुसऱ्या राज्यात घेतलं आणि घटनेचा हवाला देऊन म्हणायचं. तर तसं न करता त्या राज्याच्या नेत्यानं सुधारा. तिथली राज्य मोठी करा. हे कर्म निर्णय चुकले नकळे तेव्हा त्या घटिकेचे मर्म. पुन्हा एकदा चुकू नाही तर करू नका होऊ. मराठी माणूस दिसला की त्याला सुधरवायचा. चांगलं काम करत नसेल तर तो चांगलं काम कसं करेल याच्याकडे लक्ष. पण केवळ तो 3 अक्षरी मराठी माणूस आहे ही शिवसेनेची किंवा मनसेची भूमिका नाही सांगतो मी. भाषेचा मुद्दा म्हणून मी विचारलं किती वयोगट आहे, तर व्याख्यानमाला 500 पुष्प असे शब्द आले की गेले कॉलेजमध्ये पोरं फिरकणार पण नाही. अरे काय आजीबाबा कुठे
आजचे व्याख्यानवाद धरले. काहीतरी आता जुनं उघडत बसतात रे, असं ते आपापसात काहीतरी टाइमपास करू असं म्हणत ते करत असणार. करण्याच्या दृष्टिकोनातून जो कॉन्सेप्ट हवा, त्याची शब्दरचना वेगळी घ्यायला हवी आणि तसं करायला पाहिजे. आता मी प्रवचन करून घरी येतो, माझ्या गळ्यात माळा असतात, टिळा लावलेला असतो, पण प्रवचन संपल्यानंतर घरी येतो ना, माळा खिशात, टिळा पुसलेला, पाया अशा वर गेलेल्या, गळ्यामध्ये मफलर, असा जब्बा घालून मी घरात येतो, असा जब्बा घालून मी घरात येतो. बेल वाजवतो, आतून मुलीने विचारलं हुज दॅट, असं मुलीने विचारलं की मी अशी शिटी मारतो का, अरे ब्रो का चेंज हो. संस्कार नाही बदलले, पाश्चिमात्य होण्याचा मुद्दा नाही. त्या क्षणाला माझा ब्रिज जो आहे, ज्या ब्रिजवर पाश्चिमात्य होण्याचा मुद्दा नाही. त्या क्षणाला माझा ब्रिज जो आहे, ज्या ब्रिजवरनं मी प्रवास करणार आहे, संस्कृतीच आहे. वेदांत सांस्कृतिक म्हणजे ना, त्या ब्रिजवर तो ब्रिज आधुनिक हवा, तो ब्रिज जुना करून चालणार नाही. त्याच्यात चेंज करून मग मनात शिरायचं आणि मग आतून बदलायचं. आपण टी शर्ट जेव्हा उलटायचं आणि मग आतून बदलायचं. आपण टी शर्ट जेव्हा उलट्याचं सुटतो तेव्हा करतो, त्या उलट्या टी शर्ट मध्ये हात घालतो, त्याची कॉलर पकडतो आणि मग त्याला उलटातो. तसं सांस्कृतिक दृष्ट्या व्हायला पाहिजे. आता हे वयोगट असेच राहतात आणि मग कॉम्प्युटरवाले तरुण पोरं वेगळी आणि मग घरातले ज्येष्ठ नागरिक वेगळे. मग अशा पद्धतीचं व्याख्यानमाला असा मंच असला की तरुण पोरं तिथे बिलकुल फिरकत नाही, पण तिथे फिरकायला लागेल, त्याला आणायला लागेल, चर्चेमध्ये त्याला आणायला लागेल, त्याला तिथे जमवावं लागेल. का आता जर ह्या अनालिसिस केला नाही तर अपुरे आहे कर्म, निर्णय चुकले नकळे तेव्हा, असं आपण म्हणणार 10 वर्षांनी जेव्हा. तशी मुलं त्यांना काय ते म्हणतात ती मागच्यांची चूक आहे असं म्हणून ते मोकळे होतात. सगळ्या आधीच्या पिढीवरती सगळं ढकलून देतात. तेव्हा पुन्हा एकदा चुकू नाही, तो करू नका वगैरे आम्ही आपले टप्पे सांगतो. फार डोस्त त्याचा मुद्दा नाही. खूप व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र, विश्व या व्यक्तिगत कर्मामध्ये अडकला आणि लढत नाही म्हणतो. मी कृष्ण त्याला सामाजिक सांगतो की समाजाच्या दृष्टिकोनातून तुला लढायला पाहिजे. न बुद्धिभेदम जनेत अज्ञानाम सर्व सिंगिणाम दोषेत सर्व कर्माने विद्वान युक्त समाचार. तू सम आचरण कर, समाज जसं आचरण करते तसं कर. कौरव पांडवांच्या सैन्यामधला साधा सैनिक कर्तव्य करायला तिथे आलेला आहे. तुम्ही कौरवांच्या सैन्यात, पण मग त्याचा प्रश्न त्याला का नाही हा प्रश्न पडला, तुलाच का पडला की मी नातेवाईकांना का ठरणार. म्हणजे मग कर्म बदललं त्याचं. व्यक्तिगत भावभावनांचा आलेख बाजूला ठेवून आता कुटुंब म्हणून मला विचार करायचा असेल तर माझा अप्रोच बदलला पाहिजे. समाज म्हणून बघायचा असेल तर माझा अप्रोच पाहिजे. तो येत नाही म्हणून आम्ही जिंकत नाही आणि मग जिंकलो असे म्हणा, बघा म्हणून जिंकलो ऐसे येईल फुल्या ध्यानी, बघा म्हणून जिंकलो ऐसे येईल फुल्या ध्यानी, उत्साहाचा धरा अखंडित करेल तुम्हा ज्ञानी, अमृताचे हास्य मुखावर ये. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज तत्वज्ञ संत आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरचं स्माईल वर कंटेनमेंट, तृप्तीचं स्माईल आहे. का बघा म्हणून जिंकलो ऐसे येईल आपल्या ध्यानी. म्हणा तर खरं, जिंकताय की नाही नंतर बघू. करा बुद्धी कर्मानुसारी, नंतर बघू. करा बुद्धी कर्मानुसारी, असा संस्कृतमध्ये वचन आहे. बुद्धी कसं काम करते, कर्मानुसार काम करते. मी भाजीवाल्याकडे गेलो, भाजीवाल्याने मला बर्फी दिली. म्हटलं कसली रे बर्फी, तर म्हणाला मला मुलगी झाली. म्हटलं वा अभिनंदन, छान, कशी आहे मुलगी, म्हणाला एकदम ताजी. तर तो ताजी हा जो शब्द आहे तो त्याच्या कर्मातून येणाऱ्या व्होकॅब्युलरी मधला शब्द बाहेर पडतो. शब्द बिल्डिंगला रंग लावणारे रंगारी आहेत, त्यांची मारामारी झाली तर ते रंग लावता होता सांगत होता, अरे काल वाटेत झाले मारामारी. मग काय एक कानाखाली ब्रश काढला, तर एक कानाखाली ब्रश काढला क्रियापद तिथे कुठून आलं. कारण बुद्धी कर्मानुसारी, म्हणून कर्म आधी बदलायला आहे. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना श्रोत्यांना की बघा म्हणून जिंकलो ऐसे येईल आपल्या. ज्येष्ठ नागरिक जर म्हणाले मी जिंकलेलं आयुष्य जगतोय तर पुढच्या पिढीला मजा येणार आहे. हो, तुमच्याकडे बघून पुढच्या पिढीला मजा येईल. अरे आयुष्य हे असं जगायचं असतं, हे असं जगायचं असतं, जगायला पाहिजे. नाही तर तरुण पोरं जेव्हा आत्महत्या करायला जातात कोणीतरी कारण असेल की आधीच्या पिढीकडनं त्यांच्या समोर आयुष्य जे जगलेलं आहे त्याच्यात कटकट सातत्यानं आमच्या वेळेला असं नव्हतं त्यांच्या असं करण्यापेक्षा आता वर्तमानामध्ये, आता वर्तमानामध्ये या पुढच्या पिढीला जगण्याची उमेद वाटली पाहिजे. हो, जगण्याची कटकट न वाटता ती उमेद वाटण्याजोगं जगणं पाहिजे.
म्हणून बघा म्हणून जिंकलो याचे येईल आपल्याला त्यांनी. हाय डॅड, हाव आर यू? अरे आय एम फॅन्टॅस्टिक. हे एकदम मजेत आहे. हाव आर यू? अरे आय एम फॅन्टॅस्टिक. हे एकदम मजेत आहे. तू कसा आहेस? मस्त बिंदास 24 तास. ती भूमिका पाहिजे तरच ते शक्य आहे. आणि म्हणून नाहीतर काय होतं तुम्हाला अडचण होतं. आता मगाशी म्हणाले 65च्या पुढचे ऍव्हरेज आहे. तर मला जेव्हा माझ्या वयाला 50 वर्ष पूर्ण झाली त्या दिवशी रात्री स्वप्नामध्ये संजय उपाध्ये आला. माझ्या स्वप्नात संजय उपाध्ये आला आणि मग म्हणाला काय काय चाललंय? म्हटलं काही नाही, छान आहे, अजून 10 वर्ष बाकी आहेत. कदाचित कारण म्हणजे काय? नाही मी बँकेत नोकरी करतो. म्हणजे काय करतो तुम्ही बँकेमध्ये? त्याने मला विचारतोय स्वप्नामध्ये संजय उपाध्ये. करायला काय नाही, बँकेत लोकांचे पैसे आपल्याकडे ठेवायचे, त्याच्यावरती त्यांना इंटरेस्ट द्यायचा आणि त्याच्यापेक्षा जास्त इंटरेस्ट त्याच पैशातून कर्ज द्यायचं आणि मग ते त्यातला मधला नफा घ्यायचा. असं बँकांचा व्यवहार असतोय. सिंगल लाईन सिनॉप्सिस. मग म्हटलं हे बघ, चला 3 लाख रुपये आहेत किंवा 10 लाख रुपये आहेत. ते 10 लाख रुपये 3 वर्षासाठी डिपॉझिट म्हणून घेतले. 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो जो इंटरेस्ट त्याला कबूल केलेला आहे तो इंटरेस्ट आणि ती त्याची मुद्दल असं आम्ही त्याला परत देतो. हा अच्छा, म्हणजे मग नंतर पुन्हा त्याला इंटरेस्ट देता का तुम्ही? की मग त्याला आम्ही देत नाही. बरोबर. मला तरी विचारलं तू मॅच्युअर्ड आहेस का? मॅच्युअर्ड आहे. आमच्या समाजात 50च्या पुढे गेला माणूस की तो मॅच्युअर्ड असतोच असा समज आहे मोठा. तो म्हणाला हो तू मॅच्युअर्ड झाला 50 पूर्ण झाली म्हणजे. म्हटलं हो. मला त्याने विचारलं तुला अजून जगणार नाही? म्हटलं परत विचारात संजय उपाध्याने मला विचारलं की तुला जगण्यामध्ये इंटरेस्ट आहे अजून? मी म्हटलं हो आहे इंटरेस्ट. म्हणाला तू मॅच्युअर्ड नाहीस, तुला जगण्यातला इंटरेस्ट गेला पाहिजे, मुद्दल अशी कामाला पाहिजे. मी पण ज्याचे पक्व बळावरी सहजपणाने कळले हो, जीवन त्याला कळले हो. ते पक्व बळावरी कळलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे. ते मी पण जात नाही, ते जाण्याचा हा मार्ग आहे. जिंकलो एकदा तृप्तीच्या तुम्ही क्षणात आला की तुम्ही दुसऱ्याला द्यायला सुरुवात करता. मग तुम्ही घ्यायला सुरुवात करा. अतृप्ती ही घेणारी रचना आहे, तृप्ती ही देणारी रचना. त्यामुळे एकदा मी तृप्तीमध्ये आलो बघा म्हणून जिंकला. त्यामुळे एकदा मी तृप्तीमध्ये आलो बघा म्हणून जिंकलो व्हायचे येईल आपल्या. त्याने काय होतं? उत्साहाचा धरा अखंडित करेल तुम्हा ज्ञानी. आणि तो उत्साहाचा धरा तुम्हाला ज्ञानी कर. त्या जिज्ञासेतून ज्ञान जन्माला येतं, जिज्ञासेतून श्रद्धा जन्माला येते, श्रद्धेतून ज्ञानप्राप्ती जन्माला येते, जिज्ञासेतून श्रद्धा जन्माला येते, श्रद्धेतून ज्ञानप्राप्ती होते आणि मग तिघांच्या संगमातून तृप्ती जन्माला येते. तृप्ती जन्माला आली की तृप्तीला निर्भय नावाचा मुलगा होतो आणि तो निर्भय नावाचा मुलगा झाला शोधतो की मग निरोगी शरीराचं डिसीज्ड व्हायची वेळ येत नाही का? तर तुम्ही निर्भय डिसीज्ड व्हायची वेळ येत नाही का? तर तुम्ही निर्भय माइंड और मॅटर हे जे आता सध्या संशोधन चाललेलं आहे ते या पद्धतीनेच चाललेलं आहे. म्हणून आम्हाला असं लक्षात येतं की शरद पोंक्षे परत कॅन्सरतून उठून सिनेमात कामं करायला लागतात आणि आम्हाला क्रिकेटपटू पुन्हा क्रिकेट खेळायला सेंचुरी मारायला लागला. तर ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी बघा म्हणून जिंकलो येईल आपल्या ध्यानी. उत्साहाचा जरा खंडित करेल तुम्हा ज्ञानी. अमृताचे हास्य मुखावर येईल पुन्हा पुन्हा. स्माइल इज अ शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू पीपल. तुम्ही बाहेरून घरात येणाऱ्या माणसाला घरातल्या माणसाचं घरात येण्याची मजा आहे, नाही तर नाही. घरातून बाहेर जाणाऱ्या माणसाला घरातल्या माणसाचे चेहरे हसले दिसले तर मजा आहे. बाजूला शेजारी दिसला तर खडूस चेहरा करून जाण्यापेक्षा WT हे वाकडं तोंड करण्यापेक्षा स्माइल द्यायला काय हरकत? WT हे वाकडं तोंड करण्यापेक्षा स्माइल द्यायला काय हरकत? बॉडी एकच नाक, एकच दोनच डोळे, दोनच कान आहे, माझ्या हरकत दिसते म्हणून हसायला हरकत नाही. आमच्या देशात तसे हसत नाही, ओळख नसताना हसत नाही. हे काही देश मोठे झाले असं म्हणतो ना व्यावहारिकदृष्ट्या. अमेरिका काय की ह्या देशांमध्ये, अमेरिका काय की ह्या देशांमध्ये ते खरंच एकमेकांकडे बघून अनोळखी असेल तरी ते दाद देतात की हा माणूस समोर आला म्हणून. म्हणून त्यांच्या शिक्षणामध्ये फरक आहे, शिक्षणाचा फरक आहे. मला आठवत आहे लातूरचा भूकंप झाला तेव्हा माझा US दौरा चालू होता आणि अमेरिकेच्या दौऱ्यामध्ये ज्यांच्या घरीचा रस्ता रहदारीचा होता तिथे स्टॉल लावलेला हेल्थचा, का लातूरच्या भूकंपग्रस्तांना मदत करा म्हणून. आणि अमेरिकन विद्यार्थी, मी पण तिथे जाऊन बसलो.
तर ते अमेरिकन विद्यार्थी फुटपाथवरनं चालत येत होते 5-6 जण. त्यांनी ते असं टेबलावरती चित्र वगैरे बघितली, इंग्लिशमध्ये लिहिलेली सगळी माहिती खिशांमध्ये होते, ते सगळे टेबलावरती ठेवले. त्याच्यावरती या बाईने उत्सुकतेने विचारलं की डू यू नो वेअर लातूर इज, असं इंग्लिशमध्ये विचारलं. त्याचं उत्तर तिथली शिक्षण प्रणाली सांगतं. त्या मुलांचं उत्तर होतं, नो नो वी डो नॉट नो वेअर लातूर इज बट वी नो अर्थक्वेक. त्या मनोवृत्तीचा परिणाम चांगला आहे, सगळंच वाईट आहे, पण चांगलं आहे ते गेलं हरकत नाही असं मला म्हणणं आहे. मी तरी नित्य मस्त हसत येता आता अनोळखी असता म्हणून काय झालं, हॅलो काय म्हणताय, लिफ्ट मध्ये शिरलो आणि कोणी अनोळखी मराठी माणूस होते, कुठलाही माणूस होते, गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग जगत आहे. टोल नाक्यावरती गेल्यानंतर काय हरकत आहे त्या टोल येणाऱ्या माणसाला, टोल नाक्यावरती गेल्यानंतर काय हरकत आहे त्या टोल येणाऱ्या माणसाला नमस्कार काय म्हणताय असं विचारायला हरकत नाही. हो मजेत आहे असं तू सांगेल. यू ओपन द टॉपिक, यू ओपन द डिस्कशन. आम्ही तसं करत नाही. आम्ही गंभीर आणि असे कमरेत वाकडे करून मग मागच्या खिशातून पाकिट काढून टोल म्हणजे वैताग आहे वगैरे चेहऱ्यावरती, टोल म्हणजे वैताग आहे वगैरे चेहऱ्यावरती असं जगायचं असतं काय घरी, मस्त जगायचं असतं. मला म्हणून मी जिंकलं व्हायचे येईल आपल्या आणि खरे ऋतून मग त्यानी ज्ञानी माणूस तिथे असतो, आध्यात्मिक माणूस तिथे असतो. अध्यात्म म्हणजे किती तास ध्यान लावतो तो आध्यात्मिक असतो. सांगितलं हो मी आध्यात्मिक आहे, तर पुरावा काय म्हटलं, पुरावा काय सांगू तुम्हाला, पुरावा एकच, मी कारण नसताना आनंदात असतो. माझ्या आनंदाला कारण नाही, हे घडलं म्हणून मी आनंदात आहे असं नाही. मी आनंदात असतो, बाय सोर्स मी आनंदात असतो. आणि का आनंदात असतो, शेवटचं कडवं, जन्म मृत्यू नसतो आपुला ध्यानी हे ठेवावे, जगणे केवळ आपुले असते त्यात मग्न राहावे. जन्म नावाचं स्टेशन मी डोळे उघडल्यानंतर गेलेलो होतो, मृत्यू नावाच्या स्टेशनामध्ये मी डोळे भेटल्यानंतर शिकतो. माझ्या हातात जातो फक्त प्रवास, अँड दॅट ट्रॅव्हल मेक्स यू स्माईल. हेच महत्वाचं, अँड दॅट ट्रॅव्हल मेक्स यू स्माईल, हेच महत्वाचं. हे आज जन्म माझ्या निर्णयाने नाही, मृत्यू माझ्या निर्णयाने नाही, प्रवास मला आहे. कम ऑन लेट अस एन्जॉय द लाईफ. आणि मग ते एन्जॉयमेंट मध्ये जिंकणं असल्याशिवाय होत नाही. आणि म्हणून ही मनस्थिती निर्माण करायची. आजवरी जे जगलो ते मी जिंकलो असे म्हणा. त्याचं कारण आहे, त्याचं कारण हे आहे की जन्म न मृत्यू नसतो आपलं ध्यानी हे ठेवावे, जगणे केवळ अंग राहावे, प्रसन्न मन मग देईल सिद्धी, आणि अखंड राहिलं कणा, ताट कण्याने जगता येईल. मज्जा रज्जू, कणात ताट राहिला नाही की मज्जा रज्जूची मज्जा गेली, फक्त रज्जू. जिंकलो असे म्हणा, या मनस्थितीमध्ये आपल्याला जगता आलं पाहिजे. मला असं वाटतं की 8 वाजलेले आहेत, तुमच्याशी गप्पा वार्ता वार्ता माझा वेळ कसा गेला कळला नाही, तुमचा वेळ कसा गेला मला ठाऊक नाही. जरूर ठेवा, माझा नंबर घ्या बेड्यांकडनं. काउन्सिलिंगचा व्यवसाय नाही माझा, मी मेंटॉरिंगचा व्यवसाय करतो. काउन्सिलिंगचा व्यवसाय नाही माझा, मी मेंटॉरिंगचा व्यवसाय करतो. काउन्सिलिंगचा करण्यासाठी लायसन्स लागतो. मी आपलं उत्स्फूर्तपणे जे सुस्त त्यानुसार मी गप्पा मारतो आणि लोकांना हसवण्याचा प्रयत्न करत रिलॅक्स करतो. कारण हसल्याशिवाय माणसं रिलॅक्स होत नाही. हसली की माणसं सबकॉन्शियस माइंड मध्ये जातात, रडली की पण जातात, मध्ये जातात, रडली की पण जातात, पण हसली की जातात. आणि हसली की सबकॉन्शियस माइंड मध्ये गेले की ट्रेनिंग सोपं असतं. फक्त हा मेंटरिंगचा व्यवसाय आता मला करतो, तो व्यवसाय आहे. पण आज तुमच्याशी गप्पा मारताना मजा आली. जय श्रीराम. रामाचं मंदिर खूप भव्य दिव्य व्हावं, जगातल्या सगळ्या लोकांना परमेश्वर आहे तर माहिती आपल्याकडनं सगळ्यांना मिळावी. त्यासाठी ही वास्तू अतिशय सुंदर असली पाहिजे. वास्तू मोठ्या मनानं विचारपूर्वक बनवली गेली पाहिजे, तुफान मोठी, ज्यातून जगाला एक आश्चर्यचकित. आपण जसे रोमला गेल्यानंतर ते हे चर्च बघा, ऑस्ट्रेलियाला गेले अशी भूमिका आपल्याला जमली पाहिजे. तर त्या तुम्ही सगळे पुण्यामधले आहात, तुम्हाला माहिती का, लोणी काळभोर इथे MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीनं प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी जगातला सगळ्यात रुंदीचा म्हणजे व्यासाचा विचार केला तर जगातला सगळ्यात मोठा डोम बांधलाय. जगातला सगळ्यात मोठा डोम, उंचीचा नाही, पलीकडच्या दृष्टिकोनाचा विचार केला तर तिथे आहे. 45 मिनिटावर आहे पुण्यापासून. पण आम्ही गेलो का तिथे अजून बघायला, आम्ही तिथे गेलो नाही. मला असं वाटतं की हे बघा तिथे जाऊन की काय पद्धतीने काम केलं जातं आणि विश्वशांतीच्या अनुषंगानं काय काम आणि विश्वशांतीच्या अनुषंगानं काय काम केलं जातं. पण ते काय प्री कन्सिड नोशन्स मध्ये बघण्यात अर्थ नाही. माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन निकोप हवा.
आम्ही काय करतो, आम्ही पूर्वदूषितच माणसांकडे बघतो. त्यामुळे त्या माणसाच्या चांगल्या कामांकडे आपलं लक्षच जात नाही असं घडतं. असो, तुम्हाला माहिती दिली कारण तो डोम बांधत असताना लक्षच जात नाही असं घडतं. असो, तुम्हाला माहिती दिली कारण तो डोम बांधत असताना पायाभरणीपासून मी तिथे सल्लागार म्हणून काम करत होतो आणि 54 पुतळे आहेत, सगळे वैज्ञानिक, सगळे शास्त्रज्ञ, सगळे धर्मसंस्थापक असे सगळ्यांचे एकत्र आहे. विवेकानंदांचं वाक्य आहे, स्वामी विवेकानंदांचं, ते अध्यात्म आणि विज्ञान एकत्र आहे. विवेकानंदांचं वाक्य आहे, स्वामी विवेकानंदांचं, ते अध्यात्म आणि विज्ञान एकत्र आलं तर जगात शांती नांदेल. ते अध्यात्म आणि विज्ञान एकत्र बघायचं असेल तर जरूर भेट द्या. दोन्ही काळभोर बरोबर 40 मिनिट पुण्यापासून जगातला सगळ्यात मोठा डोम तिथे बांधलेला आहे. नाव संत ज्ञानेश्वर विश्वशांती प्रार्थना सभागृहाचं नाव आहे. मी आपली याच्यात माहिती दिली की आज काय गरज आहे, या पद्धतीने आपल्याला करता येईल का, आणि ती स्थिती येण्यासाठी म्हणून पहिल्या 2 ओळी म्हणतो आणि थांबतो. नका आठवू पुन्हा पुन्हा त्या काळातील थोडा आईसे म्हणा. धन्यवाद बेरे. ओव्हर टू बेरे. बेरे गेले की आहेत ना. बेरे मी बोललो आणि पहिल्या रांगेतून एक म्हणून तलवार घेऊन बाहेर पडला. ती म्हणला तलवार मॅन करा, मला खूप भीती वाटते. तुम्ही गात राहा, मी त्यांना शोधते ज्याने तुम्हाला बोलावलं म्हणून. म्हणजे बेरे कोणी काय असं काही कोणी तलवार घेऊन मिळालं की काय. असो, छान तुमच्या सगळ्यांची संवाद साधताना मजा आली. थँक्यू सो मच. आणि मंत्र म्हणा आणि आभार माना. विश्वकल्याणासाठी मंत्र म्हणतो. सर्वांनी आपापल्या जागी बसून म्यूटवर राहूनच डोळे मिटून ईश्वराकडे विश्वकल्याणासाठी प्रार्थना करूया आणि या कार्यक्रमाची सांगता करूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति.